त्या आझाद मैदानातील शिक्षक आंदोलकांचं शिष्टमंडळ विधान भवनामध्ये दाखल झालेलं आहे। मंत्री गिरीश महाजन यांच्या दालनामध्ये सगळे आंदोलनकर्ते दाखल झालेत। तर थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा भेट होणार आहे। तर आझाद मैदान या ठिकाणी शिक्षकांचं आंदोलन सुरू आणि हे सगळे आंदोलक शिष्टमंडळ हे आता विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत। मंत्री गिरीश महाजन यांच्या दालनामध्ये आंदोलनकर्ते दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा या शिष्टमंडळाची भेट होणार आहे। तुषार उपणवर आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। तुषार, शिक्षकांचं जे आंदोलन सुरू आहे त्यातलं शिष्टमंडळ आता विधान भवनात दाखल झाले, मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट होणार आहे। विशाल, आपण जर पाहिलं असेल तर या शिक्षक मंडळामध्ये आपण या शिक्षकांचा समावेश असल्याचं पाहायला मिळत आहे। यामध्ये आपण पाहत असाल तर सत्यजित तांबे असतील किंवा विक्रम काळे असतील, हे सर्व आपल्याला शिक्षक आमदार हे आजच्या शिष्टमंडळामध्ये आहे। त्यांच्यासोबत आपल्याला काही शिक्षक उपस्थित असल्याचं पाहायला मिळते। सुरुवातीला यांची चर्चा मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत होईल आणि त्यानंतर गिरीश महाजन या सर्वांचं शिष्टमंडळ आपल्याला घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला जाणार आहेत। कालच आपण जर पाहिलं असेल तर आझाद मैदानावरती 8 ते 10 हजार शिक्षकांचं आंदोलन सुरू होतं आणि या घटनास्थळी स्वतः मंत्री गिरीश महाजन यांनी भेट दिली होती आणि भेट दिल्यानंतर मी तुमची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा घडवून आणतो असा शब्द दिला होता आणि त्यानंतर 24 तासाच्या आतमध्येच आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सर्व शिक्षकांच्या प्रश्नासंदर्भामध्ये आपल्याला बैठक घेताना पाहायला मिळणार आहे। प्रेक्षकांना सांगायला हवं, बरोबर 1 वर्षभरापूर्वीच शिक्षकांच्या जे आंदोलन सुरू आहे मानधनासंदर्भामध्ये, तर त्या संदर्भातला दुसरा टप्पा हा देण्यात आला होता। मात्र तिसरा टप्पा असेल, चौथा टप्पा असेल, या संदर्भातलं त्यांचं आंदोलन अद्यापही आपल्याला सुरू असताना पाहायला मिळालं होतं। काही गोष्टी या वित्त विभागाकडे आहेत, कारण की याला जो निधी लागणार आहे तो जवळपास 1100 कोटींपेक्षा जास्तचा निधी लागणार आहे। तर त्याची नेमकी तरतूद कशी करायची, त्या विविध प्रश्नांसंदर्भामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, शिक्षण विभागाचे सचिव असतील, मंत्री गिरीश महाजन असतील, हे सर्व आपल्याला एकत्रितपणे या सर्व आमदार आणि शिक्षकांसोबत संवाद साधताना थोड्या वेळात पाहायला मिळणार आहेत। अगदी खरं तुषार, यानंतर काय तोडगा निघतो हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं